मॉर्निंग, श्री स्वामी समर्थ. आज आहे डे 1 आपल्या डेली व्लॉगचा. तर मी सकाळी उठल्या उठल्या माझ्या दिवसाची सुरुवात ही गरम पाण्याने करते. तुम्ही मला नक्की कमेंट मध्ये सांगा तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात कशी करता. बरं, त्यानंतर मी माझा रोजचा ब्रेकफास्ट आणि लंच करायला मी स्टार्ट केला, कारण की मी वर्किंग मॉम आहे. त्याच्यामुळे लंच मी हा सकाळीच ब्रेकफास्ट बरोबर बनवून ठेवते. ब्रेकफास्ट मध्ये मी दुधी, नाचणी, ज्वारी, बाजरी असं मिक्स असं आपण याला थालीपीठ म्हणू शकतो त्या पद्धतीने केलेलं. त्याच्यात गाजर पण होतं आणि खरंच हे खूप न्यूट्रिशियस आहे तुमचा दिवस स्टार्ट करण्यासाठी. याच्याबरोबर मी चपात्या आणि मुगाची भाजी पण केलेली दुपारच्या लंच साठी. मीनवाईल जोपर्यंत मी माझ्या पूर्ण लंचची आणि ब्रेकफास्टची तयारी करते, अभि आणि अर्जुन उठलेले असतात आणि ते त्यांचं डेली मॉर्निंग ते स्टार्ट करतात. अगेन आम्ही अर्जुनला पण त्याच सवयी लावतो ज्या आम्हाला आहेत किंवा जे आम्ही फॉलो करतो. फॉर एक्झाम्पल, तोही सकाळी उठल्यानंतर थोडंसं गरम पाणी पितो. त्याच्या दुधाच्या बॉटलमध्ये आम्ही त्याला गरम पाणी देतो आणि आम्हाला बघून त्याला पण कळलं की सकाळी उठल्या उठल्या ब्रश करावा लागतो. नंतर तो आपल्या आपल्या टॉयजने खेळत बसतो आणि तो बघत असतो की आपले आई बाबा काय करत आहेत. खूप असं शहाणं आणि गोंडस माझं बाळ आहे आणि खरंच मला काही त्रास न देता ते आपलं आपलं काही ना काहीतरी खेळत असतं. जसं तुम्ही आता बघताय, त्याला आम्ही एक महोत्सव मधून घेतलेली एक खेळणं त्याच्या हातात दिला आणि तो शांतपणे ते खेळत होता आणि आम्हाला बघत होता. आणि जसं मी तुम्हाला सांगितलं की तो आम्हाला बघून बघून ब्रश करायला पण शिकलेला आहे आणि तो करतो. त्याचे पण छोटे छोटे ब्रशेस मी घेऊन दिले आणि खूप सुंदर आहे. त्याची लिंक मी तुम्हाला नक्की पाठवेन. त्यानंतर आम्ही आमचा ब्रेकफास्ट करायला घेतला. त्याचबरोबर आमचा पूर्ण जो लॉग इन आहे किंवा आमचा जो ऑफिसचा सेटअप आहे तो आज आम्ही हॉलमध्ये मांडलेला. युजली तो बेडरूम किंवा बाल्कनीमध्ये असतो, पण आज आम्ही हा हॉलमध्ये मांडलेला. खूप सुंदर असे ते थालीपीठ झालेलं आणि एका साईडला माझं बाळ शांतपणे आपापलं खेळत होतं. ट्रस्ट मी, ऍज अ वर्किंग वुमेन तुमच्या बाळाला असं एकटंच खेळताना बघणं खूप 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 तुम्हाला त्रास होणार. मला होतो, मला वाटत असतं कधी मी त्याला जाते आणि मी का नाही त्याच्याबरोबर खेळू शकत, कारण का मी त्याला जवळ घेत नाहीये, लाड करत नाहीये. पण अगेन कमवते पण मी त्याच्यासाठीच. आम्ही ड्युटीज खूप डिस्ट्रीब्यूट करून घेतल्या. जसं मी ब्रेकफास्ट आणि लंच सगळं करेपर्यंत अभि आमच्या दोघांसाठी पण ब्लॅक कॉफी बनवतो. आज तो वर्क फ्रॉम होम आहे म्हणून त्याला हे पॉसिबल झालं. आणि बोल फुल ऑफ ड्रायफ्रुट्स ऑफकोर्स. ही जीन्स आहे जी आम्ही मिंत्रावरून मागवलेली अभिसाठी. मला ही थोडी लूज हवी होती ह्याच्यासाठी, बट ती आय गेस थोडी जास्त टाईट आहे किंवा फिटिंग प्रॉपर त्याची आहे, पण मला वाटतं ही लूज असावी. तुम्ही मला कॉमेंटमध्ये सांगा काय. आम्ही आमच्या डेली विटॅमिन्सचे, मल्टीविटॅमिन्सचे जे डोस आहे ते कधी मिस करत नाही. तुम्ही करू नका. दुपारी 2:30च्या दरम्यान आम्ही आमचं जेवण घेतलं, लंच केलं. त्याच्यामध्ये मी मुगाची भाजी, चपाती आणि सॅलेड जे रोज आम्ही कन्झ्युम करतो ते घेतलेलं. टीव्ही तुम्हाला दिसणार नाही कारण की मागच्या विंडोची लाईट खूप जास्त त्याच्यावर येते. 5 वाजता परत भूक लागली आणि मी या वेळेला नाचोज आणि घरी काही ज्या व्हेजिटेबल्स होत्या, टोमॅटो, कॅप्सिकम, स्वीट कॉर्न हे टाकून बनवलं. आणि ह्याच्यात एक जुगाड असा आहे की त्याच्यात मी दुपारी उरलेली चपाती पण ओव्हन मध्ये क्रिस्प करून नाचो सारखी त्याच्यामध्ये मिक्स केलेली आहे. त्याच्यानंतर मी अर्जुनची खिचडी बनवली जी डिनरला त्याला लागणार आहे. त्याच्यामध्ये गाजर, बीट आणि जे काही घरी अवेलेबल व्हेजिटेबल्स असतील मी टाकते. आमच्या दोघांसाठी मी एक फ्राईड राईस बनवला ज्याच्यामध्ये तुम्ही बघू शकता भाज्या खूप जास्त आहेत प्रमाणापेक्षा, राईस खूप कमी आहे. जेवून आम्ही नंतर निघालो एक शॉर्ट अशा एक ड्राईव्ह साठी निघालो आणि हा आमचा आजचा दिवस होता. असेच जर तुम्हाला व्हिडिओ बघायचे असेल डू कमेंट.